हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे. आपण रंगपंचमी स्पेशल व्हेजिटेबल सगळ्या कलरचा उत्ताप्पा तयार करणार आहोत. त्यासाठी भाज्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप. आता बेसन पीठ घालायचं अर्धा कप आणि 2 चमचे म्हणजे 2 मोठे पळी भरून रवा घालून घेतलेला आहे. साधाच रवा आहे. मीठ घालायचं आहे चवीनुसार. साधा उपमाचा रवा घेतलेला आहे. आता पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे. जास्त घट्ट पातळ असं काही करायचं नाही. सिंपल असा एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे. बॅटर तयार झालेला आहे. 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चिली फ्लेक्स घालायचे आहेत. मुलांना आवडतात ना. आता सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत. गाजर आहे, ढबू मिरची आहे, कांदा आहे, बीट आहे. सगळं घालून मिक्स करून घेतलेलं आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर सगळंच घातलेलं आहे. सगळ्या कलरचा उत्ताप्पा आपला तयार होतो. सोडा घालायचा 1 चमचा भरून. आता फर्मेंट होण्यासाठी त्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे. मस्त आपला उत्ताप्पा रंगपंचमी स्पेशल सगळ्या कलरचा तयार होतो. तुम्हाला पण उत्ताप्पा आवडतो का? कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आता तवा पण इथं गरम झालेला आहे. डोसाचा तवा घेतलेला आहे. तेल लावून चांगला जरा पुसून घ्यायचा आहे. जास्त गरम करायचा नाही, नाहीतर चिकटतो. आता फुलपात्राच्या साह्यानं आपण उत्ताप्पा घालून घेणार आहोत. मध्ये घालून घ्यायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे त्याला. मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. आता यावर भाज्या सगळ्या कच्च्या आहेत ना, त्यामुळे झाकून ठेवायचं आहे वाफण्यासाठी. 3 मिनटं झाकून ठेवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही सगळं चांगलं वाफलेलं आहे. तेल घालायचं 1 चमचा. गडबड अजिबात करायची नाही. उचलून आपोआप वर येता उत्तप्पा. आता पलटून घ्यायचं आहे. बघा जाळी पण किती पडलेली आहे आणि लालसर मस्त उत्तप्पा तयार झालेला आहे. दोन्ही साईड मस्त शेकून घेतलेलं आहे. तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता किंवा शेंगा चटणी लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा.